चेंडू आणि त्याच्यावरती हर्षदने आरामात परफेक्ट टायमिंगवरती हा फटका लगावला. डीप मिड विकेट डिझरमध्ये शतरक्ष फक्त उभा होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार झाला. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळतीये. जसे आले मोठा फटका लगावला आणि तसाच परतीचा प्रवास हर्षद केवणीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरी विकेट गणेश गारेला या ठिकाणी प्राप्त होते. जरूर षटकार आला होता हर्षदच्या बाटमधून, परंतु त्याला सुद्धा जशास तसं उत्तर देताना यावेळी गणेश गारे पाहायला मिळाला. ईट का जवाब पत्थर आणि टी फॉर टॅट अशी परिस्थिती सध्या मैदानात आहे. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. जरूर संदीप सर, आपण पाहिला गेला बघा, या अगोदर पहिला चेंडू होता, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या एकदम जवळ चेंडू होता, तिथं आपण पाहिला गेला तिथे सुनीलचा विकेट आला. लेग स्टंपला चेंडू दिला, लेग स्टंप तुला लाईन आणि भरकटला होता, हर्षदने त्या ठिकाणी षटकार टोकला, पुन्हा एकदा लेन बदलली, समोर ठेवला, ऑफ स्टंप आणि मिडलच्या समोर टप्पा फेकला, समोर मारण्याच्या प्रयत्नात हर्षद या ठिकाणी बाद झाला. म्हणजे विकेट क्रमांक दुसरा जरूर मिळवला गेला आहे. षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहिलं गेलं गोलंदाज गणेश गारेचं. विकेट जरूर आले. विकेटच्या मदतीने आपण पाहतोय दुसरा धक्का जरूर लागलाय, परंतु टोटल आता मात्र धावपळकावरती आगे ते अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. ज्या परिस्थितीची धावसंख्या जर्मन डबले पाडाला आपल्या धावपळकावरती हवी होती ती मात्र जरूर त्यांना पाहायला मिळते. विचार करण्यासारखी प्रवृत्ती सध्या मैदानात निर्माण केली आहे गणेश गारेने. आणखी एक चांगला स्ट्रोक आणि इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अगदी स्क्रीनला टच करत मात्र येतोय पुन्हा एकदा षटकार. आता नवीन बॅटर सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला आहे तो मात्र अनिकेत किवणी. जी परिस्थिती हर्षद किवणीच्या बाबतीत झाली आहे तीच परिस्थिती आता या ठिकाणी गणेश गारे पुन्हा एकदा उद्भवतील का या प्रश्नाचं उत्तर जरूर येईल. कारण इथे मात्र विकेट आली षटकाराला, विकेट आली षटकाराला आहे, परंतु या बॉलवरती जर विकेट आली तर मात्र गणेश गारे सुद्धा मैदानात हवी ठरतील. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 2 विकेटच्या नुकसानीअंती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा चांगला बॉल, यावेळी मात्र अगदी गती होती, समजला नाहीये सध्या. मी तर म्हणेल अनिकेतला बॉल त्याने सोडून दिलाय सध्या तरी या बॉलला, परंतु इथे मात्र डॉटची संगता झाली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 2. सावध पावित्र्याचा फटका आणि इथे डायरेक्ट हिट केलं जात होतं. प्रयत्न चांगला होता खरं म्हणायला गेलं तर, बॅकअप आला आणि डायरेक्ट हिट जर झाला असतं तर बहुतांशी फलंदाज यावेळी परतीचा प्रवास करताना दिसला असता तो म्हणजे सचिन केवणे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण अनुभवला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. 2 विकेटच्या नुकसानीअंती 26 या आकड्यावरती. 13ची सरासरी. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या मात्र 13 आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे सुद्धा आल्या 13. म्हणजे 2 षटकांमध्ये 13ची सरासरी राखण्यात यश आलं आहे ते जर्मन डवलेपाडा या टीमला. जाऊया मॅचकडे. चांगला फटका यावेळी आपण पाहतो. इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांना दादल, यश आलं नाही, परंतु मी तर म्हणेल फार चांगला प्रयत्न. थोडीफार या क्षेत्ररक्षकाची उंची जर पाहायला मिळाली असती तर मला वाटतं झेल जरूर झाला असता, परंतु इथे मात्र अगदी अवाक्याच्या बाहेर त्याच्या झेल पाहायला मिळाला. इथे आलाय षटकार. प्रयत्न चांगला आहे. डीजे थोडं थांबा तुम्ही, आता हाय व्होल्टेज ड्राम्याला सुरुवात झाली आहे. अगदी या मॅचसाठी बराच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला आहे. उपस्थित प्रेक्षक वर्गांचे मात्र मनस्वी आभार व्यक्त करेन. हा चांगला बॉल
वाईडचा इशारा. आणखी करामात अगदी गोलंदाजाकडून. ओके, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला तिसरे अंपायर चेक केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. केटीसी लाईव्ह आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर यावेळी चेक होईल. पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय. लेंथ आणि लाईन इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 32 या आकड्यावरती. फिंगर झालं, इथे परतावं लागेल फलंदाजाला. वन मोर विकेट. अगदी झटका क्रमांक तिसरा. कमांड इझी. आदरणीय परेशदा कोलंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. परेशदा कोलंबे आपण मंचावरती या. विकेट आली आहे. फार मोठा झटका यावेळी जरूर लागला आहे. धावसंख्येला मात्र सध्या तरी SBCC उमरोली टीमने रोखला नाहीये, कारण ज्या पद्धतीच्या धावा आहेत त्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. सिंगल जरूर पाहतोय. सिंगलच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापपर्यंत जर विचार करायला गेला तर सचिन केवणे जो सलामीला गेला होता आणि त्याच्यासाठी मात्र अद्यापपर्यंत 4 बॉलच आलेत वाटायला, आणि त्याच्यातही एक चौकार एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये संघासाठी 11 धावा वैयक्तिक त्याने कमावलेल्या आहेत. म्हणजे इथे जी संधी पाहिजे होती तशी संधी त्याच्यासाठी आली नाही आहे. परंतु पाहूया आता मात्र स्ट्राईक रोटेट झालाय. फटका उचलण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. इथे सुद्धा सिंगल येते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती वाढली जाते. 34 धावा आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकातला शेवटचा बॉल. समोर आहे बॅटर भूषण भाईकर. चांगला फटका भूषणच्या माठमधून यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत 35 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. काय घडेल काय बिघडेल जरूर आपण या इनिंगमध्ये ऐकूयात. आणि तत्पूर्वी देऊयात DJ तांडेल यांना एक सुवर्ण अशी संधी. आणि या इनिंगमध्ये कितपत धावसंख्येचा डोंगर जानवान ढवलेपाडा टीमकडून रचला जाईल ते पाहणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो विनायकजी घरत साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. लगातार 3 विकेटला 2000चं पारितोषिक आहे.
चांगला बॉल अक्षय लोंगली ऑन बॉल एक मार्क. अगदी पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय त्याच्या माध्यमातून. जरूर जरूर विनायकजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित. या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटला 2000चं पारितोषिक आहे. पुलर लेंथ आणि पुलर लेंथ वरती कडवा प्रहार. इथे आलाय षटकार. ओके चला ऑफिशियल्स. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू आहे. सर काय फेअर डिलिव्हरी आहे. बॉल पोहोचवायचा मैदानात. बॉल कमिटी मेंबर बॉल पोहोचवा लगेच मैदानात. या दरम्यान परेश दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर अनिकेत हजारे आणि आमचे परेश दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित झालेत. रामदास दादा गोमारे पण या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हॅलो अनिकेत दादा हजारे त्यानंतर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. थोडीशी हजेरी लेट झाली बहुतेक. हा कार्यक्रम मंचात मध्ये होते. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच षटकार आलाय आणि या षटकाराच्या नंतर मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. इथे थोडी झाली आहे चुकी. सध्या हा फार मोठा प्रयत्न आहे कारण अद्यापपर्यंत जर विचार करायला गेलं तर अक्षयच्या गोलंदाजीला स्वतःच्या संघाला ओळखणं फार गरजेचं आहे. असा प्रकार सातत्यपूर्ण नेहमी पाहायला मिळतो SBCC कडून. कारण जिथे फिल्डिंग सजरी जाते कारण अक्षयच्या गोलंदाजीवरती त्या पद्धतीची फिल्डिंग सजरीच नाही आणि तशा पद्धतीचे बॉल असल्या कारणाने बॅटरला तेवढीच दिरंगाई होत असते. आणि इथे मात्र जरूर आता चौकार आला आहे. चौकाराच्या मदतीने 45 धावा. विनायकजी घरात यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. विनायकजी घरात यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. ऑफिशियल बॅट कट. येस लेग बाईज. स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी डॉट बॉल येतोय. दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. प्रयत्न केला यावेळी जर पाहायला गेलं तर सचिनने. परंतु इथे आता लास्ट बॉल
आजच्या दिवसातले आजच्या रजनीमधले ऐवाजेल समाप्त झालेत. उद्या मात्र तुमच्यासाठी ऐवाजेलसाठी वेगवेगळी पारितोषिकं जरूर पाहायला मिळतील. सेहेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. विजयासाठी 47 धावा संख्येची गरज आहे. अगदी येणारे 24 बॉल म्हणजे प्रति षटक 12ची सरासरी तरी किमान या ठिकाणी राखावी लागणार आहे. या आपण या ठिकाणी संदेश आदरा विनंती होती. परेश दादा कोलंबे यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करूया. तर कॅमेरामॅन थोडंसं आपण सन्मान या ठिकाणी घेतो आहे. परेशदादा कोलंबे PK11ने आपण पाहतो अनेक संघ आपण पाहायला गेले. उद्याही आपण पाहायला गेलं PK11 संघाचा अनिकेत हजारे, अनिकेत 11 संघ आपण उद्या खेळणार आहे. पहिली मॅच सर भरत मेहरा 11 माहुलगाव विपक्ष अनिकेत 11 नानकर हा सामना त्यांचा पहिला या ठिकाणी उद्याच्या लॉट्समध्ये होणार आहे. अनिकेत हजारे यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जातो. या अनिकेत आपलाही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच आता 47 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सध्या जनमान डवलेपाडा टीम कडून गोलंदाज सचिन केवणे. शरद आणि रत्नदीप. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या बॉलवरती 2 धावा. खरं म्हणायला गेलं तर सध्या आपण पाहतोय 47 धावसंख्येचं टार्गेट आहे SBCC उमरोली टीमला. परंतु एकीकडे तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी त्या टार्गेटला रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सचिन केवणीकडून गोलंदाजी करत असताना अगदी चांगला बॉल फेकला आहे आणि त्याच्यावरती शरदने
एक थोडा नकारात्मक फटका जरूर लगावला, परंतु 2 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आणि या फटक्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. पहिला विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. संघर्ष शिगेला जरूर पोहोचला या ठिकाणी. पहिला झटका शरद बुंदाटेच्या स्वरूपात लागला गेलाय. अगदी चांगली फिल्डिंग सेट केली आहे जनमान ढवळेपाडा टीमने. एकंदरीच्या पटक्यांना रोखण्यासाठी सलामीच्या जोडीमध्ये थोडाफार बदल या ठिकाणी जरूर आपण पाहत होतो, परंतु शरद बुंदाटे नावाचे वादळ सध्या मैदानावरती शांत केलाय. सचिन केवणे आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी, अनेक दर्जेदार मालिका, वीरांच्या ट्रॉफीज, इतर पारितोषिक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. जनमान ढवळेपाड्याचं हे भविष्य सध्या मैदानात गोलंदाजीत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 3 बॉल आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. फरक इतकाच की शरद बुंदाटीची विकेट प्राप्त झाली आहे. तदनंतर आपण पाहतोय साहिल मैदानात आहे. एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे फार दिमागदार आयोजन सध्या कोल्हारेकरांनी सजवलंय. आणखी एक चांगला बॉल इथे येतोय डॉट. तीन षटकारांसाठी विनायकजी घरात यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज. इथे आलाय चौकार. आशा पल्लवित होत आहेत. खरं म्हणायला गेलं तर या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये SBCC उमरवली टीमला धावसंख्येचा एक आलेख चढता पाहणं गरजेचं होतं, परंतु विकेट लागली. तदनंतर 4 बॉलमध्ये 3 धावा आल्यात, परंतु इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने अद्याप धावसंख्या पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. इथे सुद्धा आलाय डॉट बॉल. थोडं संकट जरूर ओढवलंय. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या त्या तब्बल 40 धावा. विनायकची गरज आपण या व्यासपीठावरती यायचंय. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आणि गोलंदाजीला पाहतोय आपण. गोलंदाज गणेश जाधव. इथे सिंगल जरूर पाहायला मिळतीये.
आता विचार करायला लागेल. थोडं कठीण आव्हान, अगदी जे सोपं होतं त्याच्यावरती अवघड परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळी थोडा SBCC उमरोली टीमला हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठी फटके आणणं फार अपेक्षित आहे. कारण एकीकडे शरद मुंदाडीचे बाट मात्र मैदानात शांत झाली असताना रत्नदीपला तितकी संधी मिळाली नाही आहे. आणि त्यातही जर तुम्ही पाहायला गेलं तर साहिल त्याच्याबरोबर जरूर आहे. इथे सुद्धा आपण पाहतोय अगदी दांडी गुल झाली. रत्नदीपच्या पारीचा सुद्धा इथे अंत होत आहे. आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे तांडेल. फार एक जबरदस्त बॅटिंग लाईन येणं अपेक्षित आहे. अगदी रत्नदीपकडून फार मोठ्या आशा होत्या, त्या आशा सध्या मैदानात फोल ठरल्या आहेत. गणेश जाधव पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव दिली. दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. महत्त्वपूर्ण विकेट मी तर म्हणेल. अगदी षटकार चौकारांना त्याच्या बॅटमधून आमंत्रण येणार होतं. तो रत्नदीप ज्याच्यासाठी सलामीला त्याला पाठवलं. चांगला फटका यावेळी मात्र येतोय. अगदी क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. अगदी म्हटलं ना थांबला तो संपला. कारण भावेश सध्या पाहणं फार औत्सुक्याचं होतं. कारण साहिल आपली रन कंप्लीट करत असताना पूर्णत्वाला जरूर गेले होते. परंतु या क्षणी थोडंसं लक्ष विचलित झालं आणि तिथे धोका जरूर पत्करलाय तुम्ही. हर्षल लोंगले आता आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती. 3 महत्त्वपूर्ण मोहरे यावेळी टिपले गेले जॉन मांडवलेपाडा टीमकडून. थोडीशी खौफनाक परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय SBCC उमरोली टीमची. चांगला फटका यावेळी जरूर येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले. बराचसा क्रिकेट थांबवला करा धावसंख्येचा या ठिकाणी आणि एका धावेने टोटल मात्र पुढे सरकते. 10 या आकड्यावरती 10 बॉल फेकून झालेले आहेत आणि या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला बॉल. आणखी एक डॉट पाहतोय. करामत या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळते. कर्तृत्वाला सलाम. अगदी मी तर म्हणाल चांगली गोलंदाजी. असं म्हटलं जातं ना की तुम्हाला क्रिकेटमध्ये चमत्कार घडवावा लागतो आणि त्याचा परिणाम प्रेक्षक तुम्हाला देत असतात. नमस्कार. इथे सिंगल पाहायला मिळते.
11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 12 बॉलमध्ये थोडं कठीण परिस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते, कारण 12 बॉल आता 36ची आवश्यकता आहे. बारा बॉल 36ची आवश्यकता आपण पाहतोय. प्रति चेंडू 3ची सरासरी आता राखावी लागणार आहे. जे समीकरण 2 वरती होतं सुरुवातीला, ते समीकरण आता कठीण झालं आहे. अगदी प्रेशर क्रिकेट सध्या मैदानात पाहायला मिळत आहे. मोठमोठे स्ट्रोक आले तर SBCC उमरोली टीम इथे विजयी पताकात जरूर झळकावेल. परंतु यावेळी जर विचार करायला गेलं तर आपण पाहतोय ना की अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची यावेळी पाहतोय. अक्षय बैकर आता गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोड्यातलं हे तिसरं षटक. हा बॉल इथे थोडा आउटसाइड द ऑफ स्टंप. अक्षय बैकर कडून होती चुकी. इथे येतोय वाईट बॉल. वाईट बॉल नंतर चांगला फटका यावेळी जरूर आलाय. प्रयत्न चांगले आगीत, परंतु यावेळी मात्र फिल्डिंग तितकी तगडी जरूर पाहतोय. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर पटक्यांमध्ये ती ताकद येत नाहीये. एक दोन मोठे स्ट्रोक अगदी ते कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न जरूर असेल. चांगला फटका यावेळी हर्षल लोंगलीच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंतचा लॉंगेस्ट सिक्सर. मी म्हटलं होतं की आशा क्रिएट कराव्या लागतील. तुम्हाला सिच्युएशन आमंत्रण देते आणि त्याच परिस्थितीमध्ये मोठी फटके जर आले तर या ठिकाणी अस्तित्वाची लढाई फार सोपी होईल. षटकार जरूर आलाय. बॉल पाठवा मैदानात. येणारे 10 बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. हाय हाय मॅच बॉल आहे, येतोय. षटकार जरूर आलाय. अगदी आपण पाहतोय इथे परिस्थितीला आमंत्रण द्यावं लागतं. तुम्हाला सिच्युएशन निर्माण करावी लागते, कारण अगदी संत क्रिकेट चालू होता. अक्षय बैकरच्या दुसऱ्याच बॉलवरती हा खणखणीत षटकार आलाय. हा चांगला फटका. गॅप सिलेक्शन फार सुंदर पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत इथे दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 21 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय या षटकातले 3 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 9 बॉल आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल 26. फार हे 3 बॉल अगदी महत्त्वपूर्ण असणार आहेत. मी तर म्हणाल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि तितकीच महत्त्वपूर्ण बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. इथे हा बॉल, हा बॉल मात्र डॉट आलाय. सातत्यपूर्ण आपण पाहतो या मॅच मधले ट्विस्ट.
उलटाच बॉलवरती फार मोठी चुकी करत होता. खरं म्हणायला गेलं तर इथे बऱ्याच जणांकडून षटकार अपेक्षित होता, परंतु इथे आलाय हर्षलच्या बॅटमधून हा चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 7 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. या बॉल नंतर बरीचशी चर्चा आपण जेडी भाई करणार आहोत, कारण या ठिकाणी आपण पाहतोय ना की प्रत्येक क्षणाला बदलणारा हा क्रिकेट आहे आणि त्याचीच परिणिती ही हाय व्होल्टेज ड्राम्याची मॅच. हा चांगला बॉल, काय गोलंदाजी केली अक्षयने. अगदी परिस्थिती सुद्धा तशीच होती, परंतु बॅटिंग केले हर्षलने. अगदी चांगली फटकेबाजी हर्षलच्या बॅटमधून. एक षटकार एक चौकार आणि त्याने थोडंसं मॅचला अगदी कठीण होतं ते आव्हान थोड्या प्रमाणात का होईना परंतु सोपं केलं आहे आपल्यासाठी. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत त्या मात्र 22 धावा. सहा बॉल आणि आता 22 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीला आता पाहतोय आपण गोलंदाज प्रथमेश केवणे. साहिल सध्या ऑन स्ट्राइक. पहिली मॅच कोण विसरेल. इम्रान भाईंचं ते पारितोषिक. षटकाराने मॅच केली होती फिनिश. हा बॉल आलाय डॉट. आता थोडं प्रेशर वाढलंय. हा बॉल आलाय डॉट. एक धाव आली आहे. आता 4 बॉल आणि 21 धाव संख्येची आवश्यकता आहे. 4ही मोठी स्ट्रोक. उमरोली टीम जर या ठिकाणी विजयी झाली तर विनायक गरत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. 4 मोठी स्ट्रोक आणावे लागणार आहेत. चांगला फटका आला यावेळी हर्षल लोंगलेच्या बॅटमधून. समीकरण चुकलं एसबीसीसी उमरोली टीमचं मी म्हणेल. रत्नदीप लोंगलेला उतरवून फार मोठी मी तर म्हणेल सलामीला केली गेलेली चुकी आहे. कारण अगदी बॅटिंग लाईन मध्ये ज्या चुका होतात ना त्यांच्यावरती तुमचं निरीक्षणात्मक कामगिरी येणं अपेक्षित असतं. त्या चुका घडल्यात. मी म्हटलं की हर्षल लोंगले अगदी लेट आलेत मैदानावरती. मनगडातली ताकद मैदानावरती खरोखर सिद्ध करतायत. जरूर मॅच कठीण आहे परंतु इथून मॅच बनणं तितकंही कठीण नाही आहे, कारण त्याला सोपं करण्याची ताकद हर्षद लोंगलेमध्ये जरूर आहे. कारण आता यावेळी प्रथमेश केवणीला लगावलेला हा सिक्सर. हर्षल आपण पाहतोय आणखी एक मोठा स्ट्रोक येतोय. यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. हर्षल ब्रँडेड सिक्सर सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत. इथे षटकार आलाय. अगदी मी तर म्हणेल विनायक गरत यांनी दिलेली पॉवर आहे की काय हा प्रश्नाचं उत्तर जरूर मी म्हणेल, कारण इथे बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत.
अफलातून मॅच आहे, अफलातून जबरदस्त कामगिरी मी म्हणेल. कारण सातत्यपूर्ण आपण क्रिकेटमध्ये हीच सांगत असतो, प्रत्येक समालोचकाच्या बाबतीत हीच वाक्य असतं की तुमच्या जिंकण्यापेक्षा हारण्याची चर्चा ही कधी झाली पाहिजे. आणि तीच चर्चा सध्या मैदानात चालू आहे. कोण जिंकला कोण हरला याच्यापेक्षा हर्षल लोंगलेच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार फार निर्णायक आहेत मैदानात. आत्ता पहा, अगदी 2 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे त्या तब्बल 9 धावा. 2 बॉल आणि 9 धावा. सामना मित्रांना आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्या. अफलातून मॅच आहे. एकीकडे अगदी बाउंड्री लाईन वरती ठाणे जिल्हा डवळेपाडा टीम, तर दुसरीकडे आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातून कर्जत नगरीतून SBCC उमरोली टीम. संघर्ष शिगेला. 2 बॉल 9ची आवश्यकता. हा चांगला फटका आहे. यावेळी आपण पाहतो इथे गुंगारा जरुरी, परंतु या क्षणी यातील 2 धावा. आणि इथे काय घडलंय, तिसरी धाव झाली कंप्लीट. जबरदस्त अंपायर. तिसरी धाव कंप्लीट, अगदी तिसरी धाव कंप्लीट. परंतु काय घडतंय मैदानात, अगदी हृदयाची टोके वाढवणारी मॅच. काय घडले मॅच मध्ये, कारण आता 1 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. काय नवनाथ तुमचं निरीक्षण होतं अगदी स्कोररच्या भूमिकेत. हा साहिल लोंगले ज्याने पहिली मॅच षटकाराने फिनिश केली होती. सीधी बात नो बकवास. खरं म्हणायला गेलं तर अगदी हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा आहे. मी सातत्यपूर्ण म्हटलं होतं की गेरसे टीम पण आता अगदी सज्ज झाले. ते सुद्धा विचार करतायत काय केलाय हर्षल लोंगले. आणि आता मात्र 1 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. साहिल लोंगले ऑन स्ट्राइक. मॅच जर विजयी झाले SBCC उमरोली टीम तर विनायक गरत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. इथे आलाय साहिल लोंगलेच्या बॅट मधून विजयी 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 षटकार. मास्टर का Thank you, म्हटलं thank you. जात आहे ह्या इंडिया मधला ISPL स्टार का म्हटलं जात आहे. साहिलने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. कर्जत तालुक्याचा हा सुपुत्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आत्ताच यवतमाळ गाजून आला होता आणि खऱ्या अर्थाने फायनलची मॅच जशी रंगली जाते तशी मॅच रंगली गेली. 2 चेंडू 9 धावा पाहिजे होत्या. या अगोदर पाहिलं गेलं लगातार 2 षटकार आले, ते लटकवले होते, ते फटके मारले होते त्या हर्षलने. आणि त्यानंतर ती स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहतो स्ट्राईकला साहिल. नवनाथ तांबोलीने आठवण करून दिली मागच्या सामन्यामध्ये षटकाराने सामना फिनिश केला होता. काय सरसरलं अंगामध्ये आणि त्याने लगावलेला हा संघासाठी तारणार. अर्थात या स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025च्या ट्रॉफी परत जावण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकलंय, तो म्हणजे या षटकाराने. अफलातून हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. ठोक डीजे. थांबा डीजे, थांबा 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 डीजे. संदीप सर, आपण पाहिला ISPL अगदी ज्याने गाजवून सोडली, टेप बॉल मास्टर म्हणून ज्याची वर्णी लागते, अगदी विरोधाभास. आणि इथे बॅटिंग साकारत असताना त्याच्याच बॅटमधून येते षटकार. ISPL मध्ये खरं सांगायला अभिमान तितकाच वाटतो आपल्याला की अगदी बॉलिंगच्या जीवावरती ISPL मध्ये साहिल लोंगलेची वर्णी लागली होती, परंतु इथे बॅटिंगने सुद्धा सिद्ध करतोय की कशा पद्धतीची बॅटिंग साकारायची आहे. चला, आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्थातच मी